मृत झालेल्या व्यक्तीला गोमयाने सारवलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून त्याच्यावर एक गवताची चटई अंथरून त्याच्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून त्यावर मृत व्यक्तीला ठेवण्यात यावे। यावेळी मृत व्यक्तीचे डोके हे उत्तरेस असावे व मृत व्यक्तीचे पाय हे दक्षिणेस असावे। मृत व्यक्तीच्या नाकातील व कानातील रंध्रांमध्ये अशा वेळी कापूस असावा। मृत व्यक्तीच्या मंत्राग्नीसाठी पुरोहितास आणावे। मृत व्यक्तीचे निधन जर दुपारी झालेले असेल किंवा दिवसा सकाळी वगैरे झालेले असेल तर अशा वेळी मृत व्यक्तीचे दहन हे सूर्यास्तापूर्वी झालेच पाहिजे, नाहीतर मृत व्यक्तीचे शव हे पर्युषित होते म्हणजेच की शिळे होते। जर मृत व्यक्तीचे शव पर्युषित झाले म्हणजेच की शिळे झाले तर त्याच्यावर पंचगव्य शिंपडावे किंवा मग गोमूत्र शिंपडावे। व्यक्ती मृत झाल्यावर घरी अजून काय काय गोष्टी कराव्या लागतात याविषयी जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा। श्री स्वामी समर्थ।